जय भारत. आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल. मिरजेत पोलीस प्रशासन व महानगरपालिका शांतता कमिटीच्या बैठकीत डॉल्बी मुक्त मोहरम करण्याचा निर्णय यशस्वी. संपूर्ण बैठक लाईट नसल्यामुळे अंधारातच मिरजेत डॉल्बी मुक्त आणि नशामुक्त मोहरम साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मिरजेतील विभागीय कार्यालयामध्ये पोलीस अधीक्षक संदीप घोगे, महापालिकेचे उपायुक्त संजीवजी ओव्हाळ आणि शांतता कमिटीचे सदस्य, विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शांतता कमिटीच्या सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरज शहर आहे. सर्व धर्म एकत्र येऊन या ठिकाणी सार्वजनिक सण साजरा करतात. यंदाचा मोहरम डॉल्बीमुक्त आणि नशामुक्त केला जाणार आहे. सर्वांनी शांततेत हा सण साजरा करावा. समाजात तीव्र निर्माण करणाऱ्यावर कडक निर्बंध करण्यात यावे असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी दिला होता. दरम्यान या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, महापालिकेचे उपायुक्त, विविध संघटनांचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते. त्याचवेळी बैठक महत्त्वाची असताना सुद्धा बैठक सुरू होताच महापालिकेच्या सभागृहातील लाईट गेली. इन्व्हर्टर किंवा लाईटची दुसरी सुविधा नसल्यामुळे अंधारातच बैठक पार पाडावी लागली. महापालिकेच्या अनानोंदी कारभाराविषयी माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तात्काळ लाईट गेल्यानंतर लाईटची पर्यायी सुविधा निर्माण करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे यांनी तेथे इशारा दिला. या बैठकीला सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब पाटील, मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणेल गिरडा, मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सोगावकर, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, मिरजवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, सांगली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, महापालिकेचे मिरजेचे उपायुक्त संजीव ओव्हाळ, माजी नगरसेवक अशोकजी कांबळे, तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार, संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासुरे सर, मिरज शहर प्रतिनिधी महेश मोहिते, कार्यकारी संपादक युनुसजी बागवान यांच्यासह विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. तिरंगा न्यूज महाराष्ट्र. संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा. अपडेट रहा. तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार. बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा. जय हिंद.